वनपट्टेधारकाच्या ताब्यात असलेले जमिनीचे क्षेत्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत वनजमिनीचा लढा अविरतपणे सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार जे.पी. गावित यांनी सुरगाणा तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या अखिल भारतीय किसान सभेत आदिवासी बांधवांच्या वनपट्टेधारकांच्या मार्गदर्शन मेळाव्यात केले। या मेळाव्यात सुमारे 5,000 पेक्षा जास्त आदिवासी बांधव जिल्हाभरातून उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर माजी सभापती जनार्दन भोये, उत्तम कडू, सावळीराम पवार, इंद्रजित गावित, विजय घांगळे, भिका राठोड, चंद्रकांत वाघेरे, वसंत बागुल, भरत पवार, अशोक धूम, परशुराम गावित, कैलास भोये, सदू बागुल, चिंतामण गवळी, नितीन गावित, भारती चौधरी, मनीषा महाले, मेनका पवार आदी जण उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना गावित म्हणाले की सुरगाणा तालुक्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक लाभार्थी आहे। याचे कारण माकपच्या कार्यकर्ते यांनी वनपट्टेधारकांना केलेले मार्गदर्शन। सुरगाणा तालुक्यात 13,000 पेठ, 5,000, त्र्यंबकेश्वर 4,000, दिंडोरी 4,000, कळवण 3,000, चांदवड 2,000, सिन्नर, नाशिक प्रत्येकी 3,000 याप्रमाणे किसान सभेच्या माध्यमातून सर्वाधिक सुरगाणा तालुक्यात लाभार्थी निवड झाली आहे। 5 एकरपेक्षा जास्त ताब्यात असलेली कसत असलेल्या जमिनीचा पूर्ण ताबा मिळाला पाहिजे। सरकारने कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी। वनजमिनीकरिता खूप मोठा संघर्ष करावा लागलाय। एक गर्भवती महिला जेलमध्ये प्रसूती झाल्याने बाळाचे नावच जेलसिंग असे ठेवलंय। जेल भरो आंदोलनाच्या वेळी तुरुंगात जागा नसल्याने न्यायालयातल्याच जागेवर यावे लागले। हा इतिहास माकपने रचलाय। 2000 पूर्वीचे अतिक्रमण असेल तरच जमीन मिळेल हे माहीत नसल्याने इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी केलेला अर्ज निकाली काढण्यात आलाय। केवळ जेल भरो आंदोलनात सहभागी असणाऱ्यांचेच दावे पात्र करण्यात आले। चौकटीत जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत गोरगरीब जनतेची सेवा करत राहणार। जमीन ही कुटुंबासाठी महत्त्वाची आहे। भूमिहीन असेल तर घाटावर जावे लागते। ज्याकडे जमीन आहे तोच घरी उपजीविका करू शकतो। जमीन ही चंद्र सूर्य असेपर्यंत जमीन आपल्याला मिळणार। विरोधक पण आज आपल्या सोबत आहे। वनजमिनीचे प्रकरण नव्याने करायचे, अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडायचे ते मार्गदर्शन केले जात आहे। यावेळी तालुक्यातील सर्वच विभागातील शासकीय अधिकारी उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।